इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा आर्थिक कंबरड मोडलाय। आता नागरिकांनी थेट सरकारच्या बजेटवरच निशाणा साधलाय। सरकार इंधन बचतीचे सल्ले केवळ जनतेलाच का देत आहे? मंत्र्यांचे दौरे, त्यांच्या गाड्यांचे ताफे, होणारा खर्च सरकारने कमी करावा। सरकारने आधी आपल्या मंत्र्यांचं बजेट करावं असा आक्रमक पवित्रा जनतेने घेतलाय। दरम्यान याबद्दल अधिकचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। पाहूया। मोदी सरकारने आज डिझेल आणि पेट्रोल या ठिकाणी दरवाढ केलेली आहे। 3 रुपये 11 पैशांनी पेट्रोल तर 3 रुपये 10 पैशांनी डिझेल या ठिकाणी वाढ झालेली आहे। सर्वसामान्य लोकांना परवडणार नसल्याचा हा दर आहे। मात्र विलाज नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार, आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठी वाढ झाली आहे। पेट्रोल डिझेलमुळे वाढ झाल्यामुळे की ट्रान्सपोर्टेशनला भरपूर प्रॉब्लेम येणार पुढे, कारण प्रत्येक साधारण माणूस नाही का गाडीमध्ये फिरणारा माणूस किंवा बाहेरगाव आता लग्न सराई चालू आहे, त्यामुळे प्रत्येकाला गाडी आहे, 2 व्हीलर आहे, हिच्यावरती तर प्रवास करावाच लागणार आहे। आणि जर मोदी सरकारला जर हे असं वाटत असेल तर पहिले त्यांचे आमदार खासदार जो आहे त्यांच्या ताफ्यातल्या जेवढ्या काही गाड्या येत आहे त्या कमी करावा किंवा पहिले त्यांच्यावरती बजेट बघावं, नंतर आम आदमीवर त्यांनी बजेट द्यावं। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।